सोना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. आणि आता बातमी कबूतरखान्यांसंदर्भातली. गाडीच्या छतावर खाद्य, इमारतीच्या छतावर खाद्य दिल्यानंतर आता चक्क लहान मुलांकडून कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार समोर आलाय. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातली ही दृश्य आहेत. खाद्य न टाकण्याचा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा त्याचं सर्रास उल्लंघन सध्या पाहायला मिळत आहे. पाहूया. कबूतरखाने बंदीचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवल्यानंतर सुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गानं कबुतरांना खाद्य घालताना पाहायला मिळतंय. कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे आणि हे पाहता आता कबुतरांना खाद्य घालण्यासाठी थेट लहान मुलांचाही वापर होतोय. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी कबुतरांना खाद्य घालताना ही मुलं दिसतात. खाद्य घालताना आपल्याला कुणीतरी शूट करत असल्याचं भासताच या मुलांनी पळ काढला. कबुतरांना खाद्य घालणाऱ्या या लहान मुलांना पाहता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. कबुतरांना खाद्य देणाऱ्या लहान मुलांच्या मागे नेमकं कोण आहे? कबुतरांना खाद्य देण्यासाठी लहान मुलांना पैसे दिले जातात का? आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून लहान मुलांमार्फत कबुतरांना खाद्य दिलं जातंय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लहान मुलांना वापरून कबुतरांना दान करण्याचा प्रकार आहे तो नाही. आता आम्हाला BSTची निवडणूक आहे. आरोग्याच्या काळजी घेण्याची जबाबदारी आहे. कोणी या ठिकाणी राजकारण करू नये. कबुतरांना दाणे टाकू नये असा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा त्याचं सर्रास उल्लंघन सुरूच असल्याचं अनेकदा दिसून आलंय. गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य दिलं जात आहे. दादरमध्ये सुद्धा गाडीच्या छतावर कबुतरांना खाद्य दिलं जात आहे. दादरमधल्याच इमारतीच्या छतावर कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. तर वांद्रे पश्चिमेतल्या तलावाजवळ सुद्धा कबुतरांना खाद्य दिलं जात आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरांना खाद्य घालण्याच्या काही घटनांवर गुन्हेही दाखल झालेत. जैन आणि गुजराती समाजानं न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुद्धा केलं. दादरच्या कबूतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकत बांधलेले बांबू देखील सुऱ्यांच्या मदतीनं कापण्यात आले. कबुतरांना खाद्य घालण्याच्या बाजूने असणाऱ्या लोकांवर गुन्हेही दाखल झालेत. दरम्यान न्यायालयानं मात्र तुमच्यापेक्षा लोकांचं मत जाणून घ्या, लोकांना काय वाटतंय ते बघा असं म्हणत कबूतरखान्यांवरील बंदी कायम ठेवली आहे. कबुतरांना दाणे टाकल्यास गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरूच राहील. 20 तारखेपर्यंत समिती नेमून महिनाभरात अहवाल देण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आलेत. सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवा असंही कोर्टानं म्हटलंय. शिवाय लोकांची मतं विचारात घेतल्याशिवाय एकतर्फी कोणताही निर्णय नको. यासह आमच्यासाठी लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे असंही हायकोर्टानं म्हटलंय. न्यायालयाच्या सूचनेनुसार आता मुंबई पालिकेनं लोकांची मतं मागवण्यासाठी हरकती आणि सूचना नोंदवण्याचं नागरिकांना आवाहन केलंय. नागरिकांनी दिलेल्या अर्जांचं अवलोकन करून कबूतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीनं आणि ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावं किंवा कसं करावं यासाठी हरकती आणि सूचना करण्याचं आवाहन पालिकेनं इतर नागरिकांना केलंय. दरम्यान कबूतरखान्यांना विरोध का होतोय यामागचं कारण देखील पाहूया. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमध्ये बुरशी, बॅक्टेरिया, परजीवी असतात. कबुतरांची विष्ठा सुकून हवेत मिसळते आणि ती श्वासावाटे शरीरात जाते. त्यामुळे सायलोसिस, हिप्टोप्लास्मोसिस सारखे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे मागील कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी होते. तुम्ही ॲक्टिव्हली फीड करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जर प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी काही करायचं असेल आउट ऑफ द गुडनेस ऑफ युअर ओन हार्ट, तुम्ही भरपूर NGOज आहे त्यांना डोनेट करू शकता. त्यांना ॲक्टिव्हली खाऊ घालण्याची गरज नाही आहे. दे डोंट रिक्वायर इट. ते जाऊन स्वतःचं जेवण शोधू शकतात. तो कबुतरांमुळे सर्वात जास्त आणि जे सर्वात सिरियस जे कंडिशन आहे जे होत आहे ते लंग्सला ते अफेक्ट करते. त्याला आपण हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस म्हणतो. ते इंडियामध्ये खूप जास्त कॉमन आहे ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज. आणि इंडियामध्ये पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये खूप जास्त कॉमन आहे. माणसाच्या आरोग्याला होणारा धोका पाहता न्यायालयानं दिलेले आदेश महत्त्वाचे आहेत. मात्र धार्मिक आणि भावनेचा मुद्दा काहींकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतंय.
समोर आलेली कबुतरं, त्यांना खाद्य देणारी ही लहान मुलं, या मुलांना कबुतरांमुळे होणारे आजार किंवा आरोग्याला असणारा धोका माहिती आहे का? या मुलांना असं करण्यास कुणी भाग पाडलं का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.